राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन 9 आणि 10 आणखीन 3 दिवसात राज्यामध्ये वातावरणात थोडा बदल राहणार आहे, बदलीचं वातावरण राहणार आहे आणि तुरळक भागात दुपारनंतर 4च्या नंतर पावसाच्या परिस्थिती निर्माण होणार आहे. सगळीकडे पडणार नाही. हे अवकाळी पाऊस आहे, मान्सून पूर्व पाऊस आहे म्हणून हे विखुरलेल्या स्वरूपात आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. मग हे त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा झालं, विदर्भामध्ये काय विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ 5-11 जिल्ह्यामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा याच्यामध्ये जिल्ह्यामधून 2-4 ठिकाणी 10-20 ठिकाणी असा अवकाळी पाऊस पडणार आहे. सर्वदूर पडणार नाही म्हणून हा अंदाज त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर झालं, धाराशिव या भागात देखील जिल्ह्यात क्वचित मध्ये 10-15 ठिकाणी हे अवकाळी या 2 दिवसामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. पश्चिम महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती राहणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रात देखील तुरळक भागातच विखुरलेल्या स्वरूपाचा हे पाऊस असणार आहे. पण राज्यातल्या हळद लागवड करण्यासाठी आणि ऊस ज्यांचा वाळत आहे त्या ऊसासाठी एक आनंदाची बातमी, कारण की राज्यामध्ये 15 मे ते 20 मेच्या दरम्यान राज्यात चांगला पावसाळ्यासारखा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे पाऊस कसा पडणार आहे, एक कमी दाबाचा पट्टा आहे, त्याचं चक्रीवादळात रूपांतर होईल आणि ते चक्रीवादळ काय होईल कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दोन्ही मधातून जाईल. त्याच्यामुळे काय होईल महाराष्ट्रामध्ये खूप पावसाळ्यासारखा काही ठिकाणी पाणी साचल, काही ठिकाणी वड्याला देखील पाणी येईल असा पाऊस काय होणार आहे जवळपास 14 मे ते 21 मेच्या दरम्यान येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर नाही हे पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि त्या नेमकं पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये शेतकऱ्याचे हळदी शिजवायले तर त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, जवळपास 14 मे पर्यंत तुम्ही तुमच्या हळदी काढून झाकून ठेवा, कारण की 15 ते 20च्या दरम्यान चांगला पावसाळ्यासारखा पाऊस विदर्भात पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. मराठवाड्यामध्ये देखील नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, हिंगोली, जालना जिल्हा, संभाजीनगर, बीड, धाराशिव ह्या भागात देखील चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे आणि ऊस शेतकऱ्यासाठी हे जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज त्या ऊस शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. पश्चिम महाराष्ट्रात देखील हे पाऊस खूप पडणार आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्याला देखील दिलासा भेटणार आहे. मुंबईला देखील पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्राकडे देखील नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा त्या भागात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 14 मे पासूनच काही भागामध्ये थोडी बदल व्हायला सुरुवात होईल. मात्र 17 ते 22चा पाऊस राज्यामध्ये ठिकठिकाणी काही ठिकाणी मुसळधार बी पडेल, काही ठिकाणी रिमझिम पडेल, कुठं सोडून देईल, काही भागात जास्त होईल, त्याच्यामध्ये गारपीट देखील होईल म्हणून हे अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. त्याच्यानंतर आता मी इकडे मुख्य तेलंगणाकडे म्हणून तुम्हाला सांगतो, तेलंगणातल्या देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून तेलंगणातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात यायचा. कर्नाटककडे भागाच्या बाजूला असल्यामुळं कर्नाटकच्या देखील शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात यायचा. तुमच्याकडे देखील म्हणजे जवळपास 14 मे ते 22 मेचा पाऊस कर्नाटक आणि तेलंगणा खूप पावसाळ्याच्या पेक्षा जास्त पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर कर्नाटक झालं, तेलंगणा झालं, महाराष्ट्रामध्ये जवळपास 14 मे पासून ते 22 मेच्या दरम्यान मान्सून पूर्व पाऊस चांगला पडणार आहे आणि आजच्यानं तुम्हाला सांगू इच्छितो पाऊस कंप्लीट 30 दिवस राहिलेला आहे म्हणून शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करून घ्या. आणि तुम्हाला सांगतो मान्सूनसाठी सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी म्हणजे मान्सूनसाठी जवळपास पोषक वातावरण सगळं तयार झालंय. जवळपास ह्या 13 मे ते 17 मेच्या दरम्यान मान्सून अंदमान बेटावर येणार आहे आणि तिथून कंप्लीट 20 दिवसाला कंप्लीट आपल्या महाराष्ट्रामध्ये येतं. म्हणजे 10 दिवस तिथून 10 दिवस म्हणजे 7 जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊ शकतो म्हणून सर्वप्रथम ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बी. पण 14 मे ते 22 मेच्या दरम्यान राज्यामध्ये हे जे अवकाळी पाऊस येईल त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त आहे म्हणून शेतकऱ्यांनी झाडाखाली थांबू नये, नारळाच्या झाडाखाली उभं राहू नये, आंब्याच्या झाडाखाली थांबू नये, कारण की याच्यामध्ये विजाचं देखील प्रमाण जास्त आहे. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो या राज्यात सगळ्यात महत्वाचं
म्हणजे 15 मे पासून राज्यातलं सगळ्यात महत्वाचं जे उन्हाचा जे पारा वाढत गेलेला आहे त्याचं पारा कमी होणार आहे. सगळीकडला पारा 40 अंशाच्या खाली येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षायचा. आणि पारा खाली आल्याच्या नंतर राज्यामध्ये ढगाळ परिस्थिती राहील, काही काही ठिकाणी पाऊस देखील आहे. मुंबईकरांना देखील उकाड्यापासून दिलासा भेटणार आहे, पुणेकरांना देखील उकाड्यापासून दिलासा भेटणार आहे, संभाजीनगरकरांना देखील उकाड्यापासून दिलासा भेटणार आहे. सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे 14 मे पासून दररोज वेगवेगळ्या 2-2 दिवस वेगवेगळ्या भागात मुक्काम करत करत हे पाऊस पूर्व मोसमी पाऊस हे बरसणार आहे, म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि हे 2026 ला चांगला पाऊस पडणार आहे, दुष्काळ वगैरे पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही. वेळोवेळी पेरणी होणार आहे, पिकाला लागल तसा पाऊस पडणार आहे. मात्र सप्टेंबर ऑक्टोबर मात्र परतीचा पाऊस मात्र राज्यात धुमाकूळ घालणार आहे, म्हणजे अतिवृष्टी होईल म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. परतीचा पाऊस चांगला पडत असल्यामुळे रब्बी चांगला येणार आहे. सुरुवातीला जेमतेम पाऊस पडत असल्यामुळे खरीप चांगला येणार आहे, म्हणजे यावर्षी दोन्ही पिकं चांगले येणार आहे. म्हणून शेतकऱ्यासाठी 2026 खूप चांगलं साल राहणार आहे. म्हणून शेताच्या मशागती करा, आपली शेती तयार करा. कारण की राज्यामध्ये सध्या आज म्हणजे 8, 9, 10 पर्यंत विखुरल्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस येणार आहे. आणि 14 मे ते 22 मेच्या दरम्यान मात्र खूप राज्यात मान्सून पूर्व एक कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळे त्याचे चक्रीवादळ रूपांतर होऊन त्या ठिकाणी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. धन्यवाद.